श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी विश्लेषण केलेले आहे। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। समर्थांनी पहिल्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे राघवाकडे जाण्यासाठी अनंताच्या प्रवासाची सुरुवात आपल्याला करायची आहे। त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यासाठी समर्थ आपल्या मनाला उपदेश करत आहेत। प्रथम ते कोणता मार्ग निवडायचा ते सांगत आहेत। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। सज्जना मना, तू भक्तीच्या मार्गानेच जा। भक्तीच्या मार्गाने गेल्यास तुला ईश्वराचे दर्शन आपोआप होईल। समाजघातक सारी कर्मे तू सोडून दे व समाजहिताची सारी कर्मे तू अगदी मनापासून कर। ईश्वराकडे जाण्याचे ज्ञान, कर्म, भक्ती, योग असे विविध मार्ग शास्त्रकारांनी सांगितले आहेत। जरी त्याचे बाह्य स्वरूप भिन्न भिन्न असले तरी सर्व मार्गाचे फळ मात्र एकच असते। यापैकी संसारी लोकांसाठी संत मंडळी भक्ती मार्गाची शिफारस करतात। संत मंडळींचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते ज्याला उपदेश करायचा असेल त्याची प्रथम स्तुती करतात। तू शहाणा आहेस, सज्जन आहेस असे म्हणतात। वास्तविक पाहता ज्याला उपदेश करायची गरज असते तो शहाणा, सज्जन मुळीच नसतो। पण ह्याने आपले ऐकले आणि त्याप्रमाणे जर हा वागला तर याचे भले होईल या हेतूने ते त्याचे कौतुक करत असतात। समर्थांनी येथे मनाला उपदेश केलेला आहे आणि मन तर अति चंचल असते, त्यामुळे आपण काय सांगतोय ते त्याने ऐकून घ्यावे म्हणून समर्थ मनाला सज्जन हे विशेषण लावतात। थोडक्यात मनाच्या श्लोकात समर्थांनी केलेला उपदेश माणसाने जर ऐकला आणि त्याप्रमाणे वर्तन केले तर त्याची गणना सज्जनांमध्ये होईल असे समर्थांनी सुचवले आहे। भक्ती करून भगवंताला जाणून घेतले की भक्त त्यांच्यात मिसळून जातो। हा अनंताचा प्रवास पूर्ण होण्यासाठी कोणती पथ्य पाळायची ते समर्थ आपल्याला सांगत आहेत। त्यातील पहिले पथ्य म्हणजे लोक ज्या गोष्टीची निंदा करतात त्या सर्व सोडून द्यायच्या आणि ज्या गोष्टी केल्याने लोक वंदन करतात त्या गोष्टी करायच्या। आपण सगळे अशा गोष्टींची यादी करूयात आणि जगाला वंद्य होण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार।